नमस्कार अमरावती. विठ्ठल नामाचा अखंड गजर, जिद्द, श्रद्धा आणि शिस्तीचा अद्भुत संगम. अमरावतीहून सायकलवर निघालेल्या वारकऱ्यांनी तब्बल 566 किलोमीटरचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करत पंढरपूर गाठले आहे. विठ्ठलाच्या दर्शनाची आस आणि मनात अखंड भक्ती अशा भावनेने अमरावतीहून निघालेल्या सायकल वारकऱ्यांनी तब्बल 566 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत पंढरीत दमदार एंट्री केली. अनेक दिवस चाललेल्या या प्रवासात सायकलस्वारांनी ऊन, वारा आणि मुसळधार पावसाचाही धैर्याने सामना केला. प्रवासादरम्यान प्रत्येक टप्प्यावर विठ्ठल नामाचा गजर, अभंग, टाळ मृदुंगाचा नाद आणि शिस्तबद्ध वाटचाल यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्रद्धेच्या बळावर प्रत्येक अडथळा पार करत सायकलस्वारांनी पंढरीची वाट यशस्वीरित्या पूर्ण केली. पंढरपूरमध्ये दाखल होताच विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी रांगेत उभे राहत भावपूर्ण दर्शन घेतले. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होताच अनेक दिवसांचा प्रवास सार्थकी लागल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आली. ही सायकलवारी केवळ साहसी प्रवास नव्हती, तर श्रद्धा, जिद्द, शिस्त आणि सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी संदेश देणारी ठरली. शारीरिक क्षमतेची परीक्षा देतानाच पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. विठ्ठल विठ्ठलच्या अखंड जयघोषात पंढरीत दाखल झालेल्या सायकल वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. भक्तीच्या बळावर अशक्य वाटणारे अंतरही सहज पार करता येते, हे या सायकलवारीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. अमरावती ते पंढरपूर असा 566 किलोमीटरचा हा प्रेरणादायी सायकल प्रवास श्रद्धा, संयम आणि शिस्तीचे सुंदर उदाहरण राहिला आहे. विठ्ठल भक्तांच्या या अनोख्या सायकलवारीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. जय हरी विठ्ठल, जय पांडुरंग. आम्ही अमरावतीवरून 40 जण पंढरपूरला सायकलवारीला निघालो. त्यात 13 महिला आणि 30 पुरुष होते त्यामध्ये. आणि रोजचं आमचं 100 किलोमीटर सायकलिंग राहायचं. 100 किलोमीटर, कधी 125. जसं आमचं मुक्काम ठरलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं होतं. पण आमचे जे सोबतचे क्रू मेंबर आहे, आम्ही सायकल असोसिएशन आहे आमची अमरावतीची, त्यांनी आमची काळजी घेतली आणि आम्हाला सपोर्ट केला. त्यांच्यामुळेच आम्ही एवढी मोठी सायकलिंग व्यवस्थितरित्या पार पडू शकलो. आमचे कुलकर्णी सर आहे, कळमकर सर आहे, रामनेश पांडे सर आहे, क्रू मेंबर आहे. त्यांनी सगळ्यांनी आमची खूप काळजी घेतली. जिथे थांबायचं आहे तिथे व्यवस्थित नाश्ता, जागोजागी आम्हाला आमचं स्वागत करणे, पाय धुवायचे, सगळे माळा घालायचे, नाश्ता करायचे, नाश्ता आमची सेवा करायचे सगळे, की नाही तुम्ही इतक्या लांब चालले. तर हे सगळं जे पार झालेलं आहे ते सगळ्यांमुळे, सायकल असोसिएशन आहे किंवा बाकी सगळे लोक आहे त्यांच्यामुळेच इतकं सगळं 5 दिवसाचा प्रवास आम्ही पूर्ण करू शकलो. आणि मी 560 किलोमीटर सायकलिंग प्रवास पूर्ण केला पंढरपूरपर्यंत. याचं श्रेय सगळं सोबतचे क्रू मेंबर सगळ्यांनाच जातं. थँक्यू सो मच.